श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आहे उद्यापनाचा दिवस आहे, म्हणजे सांगता आहे आज. तर सर्व तयारी मी करून घेतलेली आहे. पहाटेचे 4 वाजले आहेत. माझा 7 दिवसाचा जो पारायण होता ना, मी रोज 4लाच उठायचे आणि टायमिंग एकच ठेवा तुम्हीही. उठल्याबरोबर सर्व जे कालचे फुलं होते ते सर्व काही काढून घेतले आणि नवीन छान असे फुलं वगैरे टाकून घेतले. त्यासोबत स्वामींना हार पण वाहिला आणि इकडे सुंदर अशी मी पूजा करून घेत आहे. तर खरंच खूप प्रसन्न वाटतं पहाटे पूजा करायला. खरंच ब्रह्ममुहूर्तावर पूजा करणे म्हणजे खरंच खूप भारी आहे आणि मनाला खूप प्रसन्नता वाटते. आणि ह्या 7 दिवसाचा जर तुम्हाला अनुभव सांगायचा म्हटला तर खरंच मला खूप मोठा अनुभव आलेला आहे. आणि गुरुचरित्र पारायण जेही करतात ना, खरंच त्यांना हा अनुभव नक्कीच आला असेल की त्यावेळेस आपल्या एक मनामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा असते आणि निगेटिव्हिटी जेवढी पण आपल्यात असेल ना, ते सर्व काही निघून जाते. सर्व काही आपल्याला पॉझिटिव्ह वाटायला लागतं आणि एकाग्रह होऊनच आपण पूजा करावी. तर इकडे मी पोथीची पण पूजा करून घेतली आणि छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे. उद्यापन असल्यामुळे कसं पाटाच्या भोवती पण मी सुंदर अशी रांगोळी काढून घेतलेली आहे. आणि माझ्याकडे आज 2-3 कलर संपलेले होते, कारण की अन्नच झालं नाही मला आणि मग पहाटच पूजा करायची होती. म्हणून जेवढे कलर अवेलेबल होते, 2 कलरच होते माझ्याकडं, तर तेवढेच मी कलर टाकले आणि सुंदर अशी तेवढीच छान रांगोळी काढली आणि अगरबत्ती पण लावून घेतली. पूजा केली छान अशी. आरती पण करून घेणार आहे स्वामींची. तर त्याचसोबत 10:30च्या आत आरती करायची असते. आज उद्यापन आहे ना, त्यामुळे 10:30च्या आत आपल्याला आरती करून घ्यायची असते. आणि पुरणपोळीचं नैवेद्य पण दाखवणार आहे मी आज स्वामींना. तर त्यासाठी मला आता डाळ पण टाकायची आहे पूजा झाल्यानंतर. तर इकडे बघू शकता, तिकडे डाळ आहे आणि इकडे कुकरमध्ये पाणी तापत आहे. पाण्याला उकळी आलेली आहे. डाळीला पूर्ण तेल वगैरे लावून मी डाळ टाकली आहे. तर पुरण पण इकडे शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सांगत आहे. आमटीसाठी पाणी काढून ठेवलेलं आहे आणि इकडं पुरण पण शिजत आहे छान असं. गूळ वगैरे टाकलेला आहे. भात झालेला आहे. इकडे घेवड्याची भाजी शिजत आहे. स्वामींना, दत्तगुरू महाराजांना प्रचंड आवडणारी भाजी म्हणजे घेवड्याची भाजी. तर एवढं सर्व काही झाल्यानंतर मग पोळ्या पण पीठ वगैरे मळून घेतलं आणि पोळ्या करायला सुरुवात केली. तर मी तुम्हाला खरं सांगू का, 9 वाजेपर्यंत माझा स्वयंपाक पूर्ण रेडी झालेला होता. कारण की मी 4पासून पुरणपोळीचा स्वयंपाक एकटीनंच केलेला आहे आणि मन भावनाने केलेला आहे. आणि खरंच देवाने ना, खरं सांगायचं झालं ना, दत्तगुरू महाराजांनी मला साक्षात दर्शन दिलेलं आहे. तर इकडे मी 4 ताटं वाढून घेत आहे. 1 ताट ठेवायचं आहे आपल्याला कुळदैवतेसाठी, 1 ताट ठेवायचं आहे आपल्याला स्वामी समर्थ महाराजांसाठी आणि 1 ताट ठेवायचं आहे आपल्याला पोथीसाठी. आणि दुसरं जे ताट आहे ना, ते 4 ताटांपैकी 4थं ताट आपल्याला गाईसाठी ठेवायचं आहे. जे ताट गाईसाठी ठेवलेलं आहे ना, ते आपल्याला फक्त गाईलाच खाऊ घालायचं आहे आणि बाकीचे 3 ताट आहेत ना, ते आपल्या परिवारामध्ये आपण सर्वजण खाऊ शकतात. असे 4 ताट आपल्याला देवापुढे ठेवायचे आहेत आणि नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर मग स्वामींची आरती पण करून घेतली. छान अशी आरती वगैरे करून घेतली आणि खरंच तो दिवस मला कसं वाटत होतं की आता इथून पुढे उद्यापासून 4ला म्हणजे सकाळी उठणं होणार नाही आहे. कारण की लवकर उठणं आणि पूजाला बसणं एक वेगळाच अनुभव होता. त्याचसोबत दत्त महाराजांनी यावेळेस चमत्कारच केला होता की माझी नणंद आणि नंदोई आणि त्यासोबत त्यांचा एक नातू पण आलेले होते. तर खरंच हा चमत्कार झाला की त्यांच्या रूपामध्ये त्रिमूर्ती माझ्या घरात अवतरली होती. तर माझी नणंद पण आली होती, उद्यापनाच्या आदल्या दिवशीच आलेली होती आणि नंदोई पण आले होते आणि त्यांचा एक मोठ्या मुलीचा मुलगा पण आला होता. तर यावरूनच तुम्ही विचार करा की हे पारायण मला गुरुदत्त महाराजांनी माझ्याकडून स्वतःहून करून घेतलं. कारण की त्यांनी माझ्याकडे कसं असतं, या पारायणाला जोडपं जीव घालायचं असतं. तर त्यांनी स्वतःहून माझ्याकडे एक जोडपं पाठवलं. मी त्यांना बोलवलेलं नाही, पण तरीही त्यांनी स्वतःहून माझ्याकडे पारायण काळामध्ये आले. ही माझ्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि मला खरंच स्वामींचा
चमत्कार खूप मोठा घडलेला आहे खरं सांगायचं झालं तर. मग नणंद आणि नंदोईची मी दोघांनाही बसवलं. छान असं दोघांचे पण पाय वगैरे धुवून घेतले. आणि कारण की कसं असतं, जेव्हा आपण जोडपं जीव घालतात ना, तर त्यावेळेस आपण जोडपं जीव घालताना आधी तर त्यांचे स्वच्छ पाय धुवायचे, जोडप्याचे स्वच्छ पाय धुवून घेतल्यानंतर मग आपण त्यांना हळद कुंकू लावायचं पायाला. जसं आपण देवाची पूजा करतो ना, ते पण आपल्या घरामध्ये देवाच्या रूपातच अवतार झालेला असतो त्यांचा, त्यामुळे त्यांची पण पूजा करून घ्यायची. आणि फुलं पण अर्पण केली मी त्यांना, त्यांच्या पाया पडून घेतल्या छान अशा. दोघांच्याही मनसोक्त छान अशी पूजा केली मी. इकडे नंदेची पण माझ्या पाय वगैरे धुवून छान अशी पूजा करून घेणार आहे. तर खरंच दत्त महाराजांनी हा चमत्कार माझ्या जीवनामध्ये खरंच पारायण काळामध्ये घडवला, की या काळामध्ये माझ्या नणंद आणि नंदोईला माझ्या घरी पाठवलं आणि त्यांचा नातूही आला. त्यामुळे मला असा अनुभव झाला की साक्षात दत्तगुरू महाराजच माझ्या घरात अवतरले आहेत आणि त्यांनी माझ्याकडून हे सर्व पारायण व्यवस्थितरित्याने सर्व काही पाडून घेतलेलं आहे. तर खरंच खूप आनंद झाला. आणि या पारायणाचा एक मान असतो की जोडपं जेवायला घालायचं असतं, एक जोडपं तुम्हाला जेवायला घालायचं असतं. तर खरंच न सांगतासुद्धा देवाच्या अवतारामध्ये माझे नणंद आणि नंदोई माझ्या घरी आले. मला खरंच खूप मोठा आनंद झाला. मग पूजा वगैरे केल्यानंतर त्यांना आहेर पण करणार होते मी. इकडे साडी आणून ठेवले, ड्रेस आणून ठेवले, नंदोईंसाठी ड्रेस वगैरे आणून ठेवले आणि साडी पण आणलेली होती. तर दोघांनाही मी आहेर करणार आहे. इकडे आहो करतात आता नंदोईंना आहेर. मोठे दाजी आहेत, माझे मिस्टर आहेत ना, त्यांचे मोठे दाजी आहेत आणि मोठी बहीण आहे. माझ्या मिस्टरांची मोठी बहीण आणि मोठे दाजी आहेत. अजून एक नणंद आहे बारकी, आणि बारकी नंदोई पण आहेत. त्यांना पण एका दिवशी मी दाखवेल. मग टोपी वगैरे घालून, कुंकू वगैरे लावून असे आहेर आमच्या इकडे असंच करतात. तर आहेर वगैरे केला आणि मला पण आता माझ्या नंदेला आहेर करायचं होतं. मग तांदूळ वगैरे आणायला गेलेले होते मी. तांदूळ वगैरे आणला आणि हळद कुंकू, सर्वप्रथम तर हळद कुंकू लावून घ्यायचं. सुहासिनी आहात ना आपण, आणि सुहासिनी भोजन म्हणल्यानंतर प्रथम तर हळद कुंकू लावून घ्यायचं. आणि मग नंतर थोडं साडी, इकडे साडी अशी आणलेली आहे मी लाल कलरची, ब्लाऊजमध्ये थोडंसं तांदूळ टाकून मग माझ्या नंदेची ओटी भरून घेणार आहे मी. तर 4 ते 5 वेळा आपल्याला 5 वेळा ओटी भरून घ्यायची आहे. आणि खरंच नंदेलाही खूप आनंद झाला आमच्या, कारण की हे जेवढं आपल्याला करायला भाग्य लागतं ना, पण ज्यांच्यासोबत आपण म्हणजे ज्यांना आपण हे करतो ना, तेही भाग्यवान असायला पाहिजेत. तर मला असं वाटतं तेही दोघंजणं खूप पुण्यवान आणि भाग्यवान आहेत, म्हणून त्यांनाही असा योग आला. दोघांच्याही पाया पडून घेतल्या आणि दोघांनाही मी म्हणत होते की आशीर्वाद द्या आम्हाला. इकडे हसत होते मी, आशीर्वाद द्या. जीवनामध्ये काही कष्ट असतील ना, तर कष्ट करू, पण जीवनात काही स्वप्न पूर्ण करायचे आहेत, त्यामुळे तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. मग नणंद आणि नंदोईला इकडे मी पुरणपोळीचं नैवेद्य सर्व काही मी बनवलेलं होतं ना, तर ते सर्व काही वाढून घेतलेलं आहे. आमरस, पोळी, दूध, आमटी, भजे, कुरवडी, पापड्या, भात, असं काही मी आज स्वयंपाक बनवलेला होता. तर छान असा त्यांनाही स्वयंपाक मी वाढला दोघांनाही, आणि मनसोक्त त्यांची सेवा केली. कारण की आज माझ्या घरामध्ये माझ्यासाठी माझी नणंद आणि माझे नंदोई हेच माझ्यासाठी दत्त अवतार होते. आणि सर्व मुलांनाही जेवण वाढलेलं होतं, पण मी ते काही दाखवू शकले नाही आहे. तर इकडे मला आता गुरुचरित्र पारायणाची पोथी उचलायची होती. तर 3 वेळा आपल्याला पोथी उचलायची आहे आणि म्हणायचं आहे की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. 3 वेळा आपल्याला पोथी उचलून घ्यायची आहे. श्री स्वामी समर्थ म्हणून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ. आणि अजून एकदा आपल्याला ही पोथी डोक्यावर उचलून घ्यायची आहे. आणि हे झाल्यानंतर आपल्याला पोथी एका कापडामध्ये बांधून अशा ठिकाणी ठेवायची आहे जिथे कोणाचाही हात नाही जायला पाहिजे, अशा ठिकाणी ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने सर्व पारायण माझं व्यवस्थितरित्या पार पाडलं. आणि दत्त मंदिरलाही गेले होते, पण तो व्लॉग काही मी इकडे शेअर केला नाही. व्हिडिओ आवडला असेल, आजचा पारायणाचा सांगताचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.